आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत जळगावमधील नागरिकांच्या समस्या। आवाज लोकशाहीचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या मुक्ताईनगर बऱ्हाणपूर या महामार्गावरील पूर्णार फाट्यावर उड्डाणपूल तयार केला जाणार असून या उड्डाणपुलाला मात्र स्थानिकांनी विरोध केला आहे। दक्षिण भारतासह विदर्भ, मराठवाडा व खानदेशातून मध्य प्रदेशाकडे जाणारी वाहने याच पूर्णार फाट्यावरून मध्य प्रदेशाकडे जातात, त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते। यातूनच अनेक बेरोजगारांना या माध्यमातून रोजगार देखील उपलब्ध होतो। मात्र या ठिकाणी उड्डाणपूल उभारल्यास स्थानिकांना नेमक्या काय समस्या निर्माण होणार आहे, पाहूया आजच्या आवाज लोकशाहीच्या माध्यमातून। इथे उड्डाणपूल बनू नाही, आम्ही कमीत कमी 1000-2000 व्यावसायिक आहे, लहान मोठे सर्व काही याचं मान ठेवून सरकारनं आमची कळकळीत विनंती ऐकून की सर्कल बनवा। उड्डाणपूलची इथे काही गरज नाही आहे, जिथे गरज आहे तिथे उड्डाणपूल बनवता नाही आणि जिथे गरज नाही तिथे उड्डाणपूल बनवता। आम्हाला इथं ओव्हरब्रिज नको, सर्कल पाहिजे, कारण आमचे धंदे, आमचे मुलं बाळं सर्व भुकेले मरतील नाही। त्यामुळे 20 वर्षापासून व्यवसाय करतोय मी मच्छीचा, कारण माझ्या मागे 15 लोक आहे ना, मी काय करणार मग हे झाल्यावर। पूर्णार फाटा हा या परिसराचा केंद्रबिंदू आहे। जर का इथे ओव्हरब्रिज झाला तर या हजारो लोकांच्या पोटावर उपासमारीची वेळ येणार आहे। वरून या पूर्ण व्यावसायिकांचा व आमचा इथे ओव्हरब्रिजला कडाडून विरोध आहे। आम्ही कदापि इथे ओव्हरब्रिज होऊ देणार नाही, कारण शासनाने विकास कामं करावे। विकास काम करत असताना कुठल्याही बेरोजगार तरुणाच्या पोटावर मारलं जाणार नाही, अशी शासनाने दखल घेऊन आधी आमच्या पोटाचा प्रश्न सोडवावा। आमची मागणी अशीच आहे की इथं जर पूल झाला तर आमचा सगळा रोजगार चालला जाईल, आम्ही भुकेले मरायचे पाहिजे। आमच्या इथून आणि इकडून महाराष्ट्रातून जे येणारे वाहन आहे इकडे MP कडे जातात, ते लोक इथं थांबणार नाही, कोणीच थांबणार, तर वाहन सीधे निघून जाईल आणि येताना कोणीच थांबणार नाही। आणि येथे आमचा रोजगार आहे, इथे 100 ते 500 लोक पोट भरतात इकडे, तर इथं कोणीच थांबणार नाही। तर आमची अशी मागणी की इथे सर्कल व्हावं, उड्डाण कॅन्सल व्हावं। पूर्णार फाट्यावरती कमीत कमी 10 ते 15 खेड्यावरचे येणारे लोक आणि इथले जे व्यावसायिक आहे, हे व्यावसायिकावर आता उड्डाणपूल झाल्या कारणाने उपासमारीची वेळ येणार आहे आणि हा केळीसाठी मशहूर फाटा आहे, एक नंबर। तरी इथे जर ओव्हरब्रिज झाला तर इथले व्यापार किंवा हे दुकानदार यांच्यावर उपासमारीशिवाय काही कोणताही पर्याय नाही आहे। 5 वर्षापासून माझ्या या पूर्णार फाट्यावर हॉटेलचा व्यवसाय आहे आणि आता ते मी बंद करून चायनीजचं दुकान टाकलं आहे। बेरोजगार होतो, आता माझा व्यवसाय चालू झाला आणि इथे हे उड्डाणपूल बनल्यामुळे माझा पूर्ण बेरोजगार होऊन जाईल। या ठिकाणी हजारो लोकांचे पोट या पूर्ण फाट्यावरती भरतात। या ठिकाणी पूर्ण व्यवसाय चालतात, केळी असो, बागायती शेती बागायती एरिया आहे, त्यामुळे पूर्ण वाहतूक, आजूबाजूला येणारे परिसर, आजूबाजूला असणारी पर्यटन स्थळे, यामुळे या फाट्याला महत्त्व आहे। या ठिकाणी प्रत्येक जवळजवळ 500 कुटुंबांचे व्यवसाय या पूर्ण फाट्यावरती चालतात, त्यामुळे या पूर्ण फाट्यावरती हा जो ओव्हरब्रिज आहे हा कॅन्सल होऊन जर सर्कल झालं तर या परिवाराला आसरा मिळेल। या ठिकाणी सर्कल बनलं पाहिजे, कारण सर्कल जर बनलं तर आमचा जो व्यवसाय आहे तो वाचेल। आणि दुसरा विषय असा की आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस आणि कोणत्याही प्रकारचा मोबदला या ठिकाणी मिळालेला नाही आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचा मोबदला नाही मिळाला तर आम्ही नवीन व्यवसाय काहीच चालू करू शकत नाही। तर आम्हाला जर मोबदला नाही मिळाला तर आम्ही आत्महत्या करणार आहे, हे सरकारला आम्ही कळवून सांगत आहे। 30 ते 40 वर्षापासून माझा छोटा व्यवसाय आहे हॉटेल, आणि मला त्याच्यावर सर्व काही आमचं चालतं आहे आणि इथे भरपूर व्यवसाय अजूनसुद्धा आहे, पण त्याच्यावर काहीच कुठला आम्हाला मोबदला मिळालेला नाही आणि आतापर्यंत अजून आम्ही सर्व त्याच्यावरच आमचं सर्व काही चालत होतं, पण आतापर्यंत आता याच्या पुढे आम्हाला कोणत्याच प्रकारचा पर्याय नाही। म्हणून याच्यासाठी उड्डाणपूल कॅन्सल करून सर्कल बनण्यासाठी माझे मत आहे। पूर्णार फाटा मुक्ताईनगर तालुका येथे त्यांनी उड्डाणपूल प्रस्तावित केलेला आहे। इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांचा, नागरिकांचा, शेतकऱ्यांचा सर्वांचा उड्डाणपुलाला कडाडून विरोध आहे। यामुळे शेकडो हजारो तरुणांचे रोजगार बुडणारे आहे। जवळपास 100च्या वर इथे रोजगार आज रोजी आहे, त्यात शेकडो हजारो तरुण इथे कामाला आहे। त्यांचे परिवाराचे उदरनिर्वाह साधन ह्या चौफलीवरतीच आहे। इथे जर उड्डाणपूल झाला तर सर्वांना फक्त उपासमारीची वेळ नाही येणार, त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। त्यामुळे इथे जंबो सर्कल करून इथल्या तरुणांचा रोजगार वाचावा। सर्कल झाल्यास अजून इथे रोजगार उद्योग होत, अजून शेकडो रोजगार, नवीन व्यवसाय वाढून तरुणांना काम मिळेल, याचा सरकारने विचार करावा। पूर्णार फाट्यावर उड्डाणपूल उभारल्यास या परिसरात अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय बंद होणार असून अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे, त्यामुळे येथील स्थानिकांनी या उड्डाणपुलाला विरोध केला आहे। प्रशासनाने उड्डाणपूल न करता या ठिकाणी सर्कल तयार करून वाहतुकीचा प्रश्न सोडवावा व स्थानिकांना निर्माण होणारी रोजगाराची समस्या दूर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा,
जागरूक रहा।